विजेच्या धक्क्याने 5 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना जळगाव जिल्ह्यात एरंडोल तालुक्यामधील वारखेडी गावात घडली आहे। वारखेडी गावातील एका शेतकऱ्याने आपल्या शेतात वन्यजीवांच्यापासून संरक्षण करण्यासाठी शेताच्या भोवती तारेचे कुंपण घालून त्यात वीजप्रवाह सोडला होता। हा वीजप्रवाह या मजुरांच्या लक्षात न आल्याने त्या वीजतारेच्या कुंपणाच्या धक्क्याने हे 5 जण मयत झाल्याची प्राथमिक माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे। एकाच कुटुंबातील 2 महिला, 1 पुरुष आणि 2 लहान मुलांचा यामध्ये समावेश आहे। सर, काय सांगणार? एरंडोल तालुक्यातील वरखेडे येथे विजेचा धक्का लागल्याने 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, काय सांगाल? आज सकाळी एरंडोल पोलीस स्टेशनला इन्फॉर्मेशन मिळालं की वारखेडी गावाजवळ एका शेतामध्ये 5 माणसाचं मृत्यू बॉडी सापडलेला आहे असं फोन आला होता। मग त्या जागावर आपलं पोलीस स्टेशनचं टीम तिथं गेल्यानंतर पूर्ण तपासणी केल्यानंतर तिथं काढलेलं वायर्स दिसून आलेलं आहे। मग त्याच्या अनुषंगाने जे संबंधित ओनरला पोलीस स्टेशनला चौकशीसाठी आणलं होतं आणि त्या चौकशीमध्ये त्यांनी असं सांगण्यात आलं की म्हणजे त्यांनी जे जनावरांपासून म्हणजे शेताने वाचवण्यासाठी काही वायर्स लावल्या होत्या आणि त्या वायर्सला काल रात्री त्यांनी वीज सोडल्या होत्या। मग आपला अंदाज असा आहे की ते वीज लावून विजेचा धक्का लागून ही 5 लोकांचा मयत झालेला आहे असा अंदाज आहे। ही सर्व लोक 5 लोक राहणारे मध्य प्रदेश इथं काम करायला आले होते। सर, एकाच कुटुंबातील आहे का अशी काही माहिती मिळते का? एकाच कुटुंबातले लोक आहे। एक साधारणतः 60 वर्षाचा महिला आहे, 2 लोक म्हणजे एक पुरुष आणि एक महिला, वयोगट अंदाजा 30 आणि एक मुला आणि एक मुलगी अंदाजा 10 ते 15 वर्ष। शेतात काम करत असताना ते शेताचं काम करणार आहे, ते शेतात नाही आहे, दुसऱ्या गावाच्या शेतामध्ये काम करत होते। जो विद्युत प्रवाह करणारा जो शेतमालक होता त्याला काही या संदर्भात ताब्यात वगैरे घेण्यात आलं? त्यांना ताब्यात घेतलेलं आहे, पोलीस स्टेशनमध्ये आहे। त्यांना आम्ही सदोष मनुष्यबळाचा गुन्हा दाखल करणार आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये त्यांना अटक देखील करणार आहे।